नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये आता जबरदस्त आणि रोमॅन्टिक असं वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता तिलोत्तमा ही तिच्या अंगावरती सगळा काळा बुक्का सांडल्यामुळे आता सावलीकडे रागाने बघते आणि सारंग आता बोलू लागताच आता ऐश्वर्या मध्येच म्हणते की मॉम, तुम्हाला ज्या रंगाचा तिटकारा होता, तिरस्कार वाटत होता, तोच काळा रंग आज या मूर्ख मुलीमुळे तुमच्या अंगावरती पडला आहे. ते ऐकताच आता तिलोत्तमा ही सावलीकडे पुन्हा एकदा रागाने बघते तर सारंग बोलू लागताच आता तिलोत्तमा सारंगला गप्प करत म्हणते की बस सारंग, एकही शब्द बोलू नकोस आणि मला ना सत्य काय आहे ते समजलंय. आणि त्याच वेळेस आता पुन्हा गोंधळणीची ती भविष्यवाणी, ते बोलणे आता तिलोत्तमाच्या डोळ्यासमोर येते. जोगतिनीने सांगितलेले असते की तिलोत्तमाबाई, पाऊल टाकताना जरा जपून टाक आणि माणसं जरा जपून ओळख. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा मेंदळ्यांच्या भर दरवाजात आंघोळीसाठी ते अंग धुण्यासाठी बसलेली असते तर तारा आता तिलोत्तमाच्या अंगावरती हातावरती पाणी टाकते. आणि त्याच वेळेस आता गोंधळणीने पुन्हा सांगितलेले असते की विश्वास आहे तुझा काचेवर, पण त्याच काचेवरती आहे तडा आणि तिथेच चुकतो तुझ्या संसाराचा गाडा. हे शब्द आता तिलोत्तमाच्या डोक्यात घुमू लागतात आणि तशीच उठून तिलोत्तमा ही आता ओलेचिंब कपडे आणि आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता तिलोत्तमा ही तिच्या बेडरूममध्ये डोक्याला हात लावून विचार करत बसलेली असताना ऐश्वर्या आणि तारा तिथे येतात. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मला आता त्या गोंधळामध्ये जे काही झालं त्याबद्दल अजिबात बोलायचं नाही. ऐश्वर्या म्हणते ॲक्च्युली मॉम, मला ना दुसरं बोलायचं होतं आणि ताराचं सम्मुख बघायचा कार्यक्रम करायचा होता. ऐश्वर्या आता तिलोत्तमाला समजावू लागते. ऐश्वर्या म्हणते की मॉम, पण मला तुम्ही एक सांगा, तुम्हाला तारा आवडत होती आणि त्यासाठी तुम्ही ताराच्या घरी गेला होतात. ॲक्च्युली मला माहिती हे लग्न तुमच्या पद्धतीने तुमच्या मनासारखं नाही झालं, पण तुम्ही थोडंसं ताराला समजून घ्या ना. यामध्ये ताराची काहीच चूक नाही. आपल्याला तिचं गाणं आणि ती अगोदरपासून आवडत होती अशी ऐश्वर्या तिलोत्तमाला सांगते. ऐश्वर्या म्हणते की त्या भैरवीजीने जी चूक केली त्या चुकीची शिक्षा आपण ताराला का द्यायची. ऐश्वर्या म्हणते की आपल्याला गोंधळामध्ये कौलसुद्धा मिळाला आहे मॉम, आणि त्या मुलीला आपण लग्नानंतर मीडियासमोर तिचा सुनमुख बघण्याचा कार्यक्रमसुद्धा केला आहे. मग आता तारावरती का अन्याय असा प्रश्न ऐश्वर्याने तिलोत्तमाला केलेला असतो. आता ऐश्वर्या म्हणते की तारा ना खूप पॉप्युलर आहे आणि आपल्या म्युझिक कंपनीला ताराचा 100% फायदाच होणार आहे मॉम. आता तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे, तारावरती उगाचच अन्याय व्हायला नको. ठीक आहे असे म्हणत आता तिलोत्तमा ही परवानगी देते. इकडे आता सखदेव हा त्याचे सगळे आवरून आता वारीला निघालेला असतो. जयंती म्हणते अहो सकाळी सकाळी कुठे चालले, तर सखदेव म्हणतो वारीला चाललोय. इकडे आता एकनाथरावला मात्र दुःख होते, वाईट वाटते आणि एकनाथरावांना आता वारीला जाता येणार नसते, कारण कान्हूला चालता येत नसल्यामुळे एकनाथरावांनी त्यांचा वारीला जाण्याचा निर्णय कॅन्सल केलेला असतो. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की जाणार मग तुम्ही वारीला, तुम्हाला जर एवढी विठ्ठलाची काळजी लागून राहिली तर. सखदेव म्हणतो की जयंती आतापर्यंत त्यांनी एकही वारी चुकवलेली नाही आहे, तेव्हा तू त्यांना समजावून सांगू नकोस. आणि त्यांना वारीला जाता येत नाही म्हणून मी वारीला चाललोय, कारण भागवतांनी आत्तापर्यंत कधीही वारी चुकवलेली नाही, एवढं लक्षात ठेव जयंती. आणि आता जयंती भडकते. जयंती उठून उभा राहते आणि म्हणते की हा नवरा म्हणण्याच्या लायकीचा आहे का? कशाला याची वड सावित्रीच्या दिवशी मी याच्या नावाने पूजा करू? चांगली 20,000 रुपये पगाराची नोकरी होते, पण याने त्या घरात चोरी केली, याच्यावरती चोरीचा आरोप लागला असे म्हणत आता जयंती ही सखदेवला नावे ठेवू लागते. आणि तो धक्का आता सखदेवला सहन होत नसतो आणि ते सगळं सखदेवच्या डोळ्यासमोर येऊन आता सखदेवला पॅरालिसिसचा अटॅक आलेला असतो. सखदेवचे हात तोंड सगळं काही वाकडं झालेलं असतं आणि त्या क्षणी हात पाय वाकडे करत, तोंड वाकडे करत सखदेव खाली पडतो तर एकनाथ कान्हूला मोठा धक्का बसतो. अतिशय वाईट असं घडलेलं असतं आणि सखदेवला पॅरालिसिसचा अटॅक आलेला असतो. आणि आता ताराचं सुनमुख बघायची आता सगळी काही ऐश्वर्या तयारी करते. सगळेजण आता मेंदळ्यांच्या घरी बसलेले असताना आता तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की ज्या वेळेस या मूर्ख मुलीचं सुनमुख बघायची वेळ आली होती तेव्हा माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या मैत्रिणींनी माझ्या मॉमला टॉट केलं.
आणि त्यावेळेस आपली कशी इज्जत घालवली होती या मुलीने तुम्हाला माहिती आहे ना. आणि आज तारा ही सर्व गुण संपन्न सून आपल्याला मिळाली आहे. तेव्हा नील यामध्ये ताराच्या गाण्याचा उल्लेख का करत नाही आहेस तू. आणि नाही काही जरी झालं तरी या कार्यक्रमामध्ये ताराचं टॅलेंट हे समोर यायलाच हवं असे ऐश्वर्या, तिलोत्तमा, सारंग, नील सगळ्यांसमोर बोलते. ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्हाला काय वाटतं. तर तिलोत्तमा म्हणते आय डोंट विश. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता, माझी काहीच हरकत नाही आहे. आणि ते सगळं बोलत असतानाच इकडे सावलीला फोन येतो. आणि फोनवरती आता सावलीला सखदेवची ती हकीकत कळताच आता सावली ही झटकन मोठा धक्का बसून आता पडू लागते. तर तेवढ्याच सारंग आता सावलीला धरतो. आणि लगेच सारंग म्हणतो सावली काय झालं. तर सावली रडतच म्हणते की दादाला पॅरालिसिसचा झटका आला आहे. आता सारंग सावलीला समजावतो आणि शांत करतो. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की चल सावली आपण आत्ताच निघूयात. तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की मग असं करूयात ना, आपण गाण्याचा कार्यक्रम कॅन्सलच करूयात. तर सारंग म्हणतो त्याची काहीच गरज नाही, तुम्ही इकडे गाण्याचा कार्यक्रम ठेवा, आम्ही जाऊन येतो. आणि लगेच आता चल सावली असे म्हणत सावली जाऊ लागताच इकडे तारा सावलीला थांबवते. सारंग म्हणतो की ये लवकर, मी गाडी काढतो. सारंग पुढे जातो. तर आता तारा म्हणते की सावली तुला जर काही लागत असेल तर मॉमला फोन कर. आणि असे म्हणत तारा सावलीला मिठी मारते. आणि लगेच कानात तारा म्हणते की हे बघ इकडं मी गाण्यासाठी माणसं अरेंज करते. तारा म्हणते की त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस, माणसं मी अरेंज करीन, फक्त माझं गाणं सुरू होण्याच्या अगोदर काही जरी झालं तरी मला तू इथे हजर पाहिजे. आता सावलीला धक्का बसतो. इकडे आता सारंग हा सावलीला घेऊन त्याच्या गाडीमधून आता भागवतांच्या घराकडे जात असतो. आता मात्र तारा पुन्हा एकदा सावलीला कॉल करते. आणि लगेच आता तारा ही सावलीला म्हणते हे बघ सावली, तुझ्या भावाला काही झालं का नाही झालं हे मला माहिती नाही, कारण तुला कायम नाटकं करायची सवय आहे. पण आय डोंट केअर, मला बाकीचे काहीच माहिती नाही. काही जरी झालं तरी माझे गाणं सुरू होण्याच्या अगोदर तू मला इथे पाहिजे. असे म्हणत आता तारा पुन्हा फोन ठेवते. आणि इकडे आता सारंग हा सावलीला घेऊन भागवतांच्या दरवाजात येताच आता समोरच दरवाजात आता वाकडे तोंड करून सखदेव तिथे पडलेला असतो. तर जयंती त्याच्यासमोर बसून खात असते. आणि लगेच आता ते भयानक दृश्य बघून सावली ही पळतच सखदेव समोर येते. आणि लगेच आता सखदेवकडे बघत सावलीच्या डोळ्यातून पाणी येतं. तर जयंती उठून उभा राहत म्हणते की अगं तुझ्या भावाला थोडंसं 2 शब्द बोलले तर बघ कसं करून घेतलं स्वतःला त्याने. तेवढ्यात आता सावलीला राग येतो. आणि सावली जयंतीला म्हणते की मला माहिती आहे ना वहिनी, तुझे 2 शब्द म्हणजे कसे असतात ते, काट्यासारखे टोचणारे. कायम तू दादाला बोलत असते आणि त्याच्या नोकरीविषयी त्याला टोमणे मारत असते, मला माहिती आहे ना. आणि तुला माहिती आहे का वहिनी, माझे दादा एवढे जास्त पैसे कमवत नाही पण भजन कीर्तन कमवतो ना तो. आणि तुला माहिती आहे ना तुझ्या पार्लरवर किती खर्च होतो याची तुला काही जाणीव आहे का, तरीसुद्धा तो करतो. आणि यामध्ये तुझी किती मदत होते सांग ना मला. असे आता सावली जयंतीला ठणकावून बोलते. आता सावली म्हणते की बाहेरचं तर सोडून द्या, पण तुम्ही घरातली किती कामं करता. घरातली सगळी कामं माझी आई करते. सावली म्हणते तिचे गुडघे दुखतात, तिला त्रास होतो, तरीसुद्धा कोणतीही तक्रार न करता ती सगळी कामं करत राहते. सावली म्हणते की कधी माझ्या दादाच्या शेजारी बसून त्याला विचारलं का तू कसा आहेस, आणि माझ्या दादाला कधी समजून घेण्याचा वहिनी तू प्रयत्न केलायस का. असे सावली आता जयंतीला बोलते. आणि कायम तू माझ्या दादाला त्याची चूक आणि त्याची लायकी दाखवून देतेस वहिनी. असे म्हणत रडतच सावली आता सखदेव शेजारी बसते. आणि त्याच वेळेस आता लगेच आता सारंग हा सावलीला समजावू लागतो. तर सारंगच्या अंगावरती डोके ठेवून सावली रडू लागते. आणि इकडे आता सुनमुख पाहण्यासाठी ताराच्या गाण्याचा मेंदळ्यांच्या घरी एकदम जोरदार कार्यक्रमाची तयारी केलेली असते. आणि त्याच वेळेस आता इकडे पुन्हा तारा ही सावलीला फोन करते आणि म्हणते की सावली सगळी तयारी झाली, 1 तासाच्या आत मला तू मेंदळ्यांच्या घरी पाहिजे, नाही तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. आता मात्र सावलीला धक्का बसतो. आणि आता काय करावं आणि काय नाही ते सावलीला कळत नसतं. आणि सारंग आता सावलीला म्हणतो की सावली मला वाटतंय की तू सखदेव दादा शेजारी आता काही 1-2 दिवस राहायला पाहिजे. आणि तेवढ्यात आता सावलीला ताराच्या फोनची आठवण येते. तर सावली म्हणते नाही मला ना तिकडं यायला हवं, नाही तर मी दोन्ही बाजूने आता कात्री सापडली आहे, माझे हात दगडाखाली आहेत. सारंगला आता मात्र काही कळत नसतं. सारंग म्हणतो हे बघ तिकडे आपल्या घरी जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे लक्ष नको देऊ, ते आपले करून घेतील कार्यक्रम. पण आता काही जरी झालं तरी सावली गाण्यासाठी ताराला पाहिजे असते. आणि आता सावली म्हणते की नाही मी येते. आता सारंगला मात्र काही कळत नसतं सावली का एवढी हट्टाला
भेटली आणि येण्यासाठी आग्रह धरते आणि पुन्हा आता ताराचा आता सावलीला फोन येतो आणि लगेच आता तारा सावलीला म्हणते, हे बघ सावली, मी तुला शेवटचं फायनल सांगते, निघली का तू तिथून? आणि त्याच वेळेस आता जयंती ही आता सावली आणि ताराचे ते बोलणे ऐकते. सावली म्हणते की हे बघा, माझ्या भावाची तब्येत इकडे कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि मी नाही येऊ शकत. आणि तेवढ्यात आता लगेच तारा म्हणते की हे बघ सावली, जर तू पुन्हा वेळेला या घरात आली नाही तर मी कायमचे तुझ्यासाठी या घराचे दरवाजे बंद करील. आणि ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. तारा म्हणते की माझा गाण्याचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम जर तुझ्यामुळे व्यवस्थित झाला नाही, माझे गाणे जर झाले नाही आणि गाणे गाण्यासाठी वेळेवर जर तू मेंदळ्यांच्या घरी आली नाहीस तर मात्र तुझी काय हालत करते ते तू बघच. आणि जयंतीने ते सगळे बोलणे आता ऐकलेले असते. आणि आता सावली म्हणते ठीक आहे. तर सावली सारंगसोबत यायला तयार झालेली असते. आणि लगेच आता इकडे सारंग म्हणतो की सावली, तू का आट्टाला पेटली, बरं तुला यायचं तर चल. आणि सारंग आता सावलीला घेऊन जाऊ लागतो. पण इकडे जयंतीला आता सत्य समजलेलं असतं आणि ताराच्या आवाजात सावली गाणं गाते आणि सावली ही गाणं गाण्यासाठी आता जाऊ राहिली हे सत्य जयंतीला समजतात. जयंतीला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सावलीने जयंतीचे डोळे उघडवल्यामुळे जयंतीला सत्याची जाणीव झालेली असते आणि सावली एवढ्या मोठ्या घरात असून देखील सावलीला त्या घरात नोकरासारखी वागणूक मिळते. आणि आज जर सावलीच्या हातात सगळं काही असतं तर माझ्या नवऱ्यावरती व्यवस्थित औषधोपचार करता आले असते. हेही सत्य आता जयंतीला समजतं आणि काही जरी झालं तरी आता सावलीचा आवाज हा सारंगरावांसमोर आणावाच लागेल असे आता जयंतीच्या डोक्यात आले येते. आणि आता पटकन आता रडतच सावली आता सारंगसमोर जाऊ लागते. आणि त्याच वेळेस आता जयंती ही सारंगला पाठीमागे बोलावते आणि म्हणते की सारंगराव, आज मी तुम्हाला खूप मोठे सत्य सांगत आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो कोणते? तर जयंती म्हणते की सावलीला आज तुमच्या घरी का जावं लागत आहे माहिती का तुम्हाला? सारंग म्हणतो का? तर लगेच आता जयंती म्हणते की तुमच्या घरी त्या ताराचा गाण्याचा कार्यक्रम आहे. पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा, सावली जर तिथे गेली नाही तर ताराचं गाणं होऊच शकत नाही. मग आता तुम्ही ठरवा सत्य काय आहे ते. आणि ते ऐकताच आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो म्हणजे? तर जयंती म्हणते हो, सावली जर मेंदळ्यांच्या घरी गेली नाही तर ताराचं गाणं होऊ शकत नाही. याचा अर्थ काय हे तुम्ही ओळखा असे जयंतीने सारंगला सांगितलेले असते. आणि लगेच आता सारंग म्हणतो ठीक आहे, आज ते सत्य मी डोळ्याच्या बुगड्या डोळ्यांनी बघतो आणि सावलीमुळे असं ताराचं कोणतं काय अडणार आहे ते मी बघतो आणि शोधून काढतो. आता सारंग पुन्हा आता सावलीला घेऊन निघालेला असतो. पण जयंतीचे बोलणे सारंगच्या डोक्यात घुमत असते आणि सारंग विचार करतो की काही जरी झालं तरी आता मी सत्य काय आहे हे शोधून काढणारच. आणि घरी आलेल्या सारंगची आता सावलीवरती करडी नजर असते. आणि आता सावलीमुळे असं ताराचं काय आडलं हे सत्य शोधायला प्रत्येक पापणी आता सारंगने सावलीवरती नजर रोखून ठेवलेली असते. आता सारंग हा सावली ही तिच्या आवाजात कसं गाणं गाणार आणि सारंग सावलीला कसे रंगे हात पकडणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.